श्रेया, तुला महेश आवडलेला दिसतोय. हे बघ, हे तिथे सासरे, पाय पड, पाय पड. अगं पाया कशाला पडतेस, मिठीत ये. म्हणजे तुझी जागा माझ्या पायात नाही, माझ्या हृदयात आहे, हृदयात. ये ये पुरी, ही मुलगी मला आवडली. सून म्हणून माझ्यासाठी आवडली. येस, आता ही आमच्या राजघराण्याची सून होणार. आमच्याकडे खूप पैसा आहे. तुमच्याकडे खूप पैसा आहे. हो. मग मला सिनेमासाठी जा ना, प्रोड्यूस करा ना. तुम्ही कोण आहात? ए, तू कोण आहेस? मी यांचा मुलगा, मी डायरेक्टर आहे, मी सिनेमा बनवतो, मला पैसे द्या ना. चांगली गोष्ट आहे. हा, हा. चांगली गोष्ट आहे, सिनेमा बनवतो. हिरोईन पण ठरली. हिरोईन ठरली आहे? मग? कोण आहे हिरोईन? ये ग, आली ॲम्ब्युलन्स, आली ॲम्ब्युलन्स. आता गिरणीचा बोंगा. आता निळू फुले. हे असं वेगवेगळे आवाज काढत राहते. ही ना माझ्या पिक्चरला बॅकग्राऊंड देणार आहे. बॅकग्राऊंड म्युझिक. आता तू पिक्चरची स्टोरी सांग, आपण बसून घेऊयात. हा, बसा, बसा. स्टोरी ऐकायची तुम्हाला? पुढच्या- स्टोरी ऐकूया. बसा तुम्ही. हा, ये घ्या. हे घ्या. तर स्टोरी अशी, फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हा, फार वर्षापूर्वी म्हणजे 120 300 हरिपत्ती लाईट. ते नाही, ते पुसून टाका. ते नाही, ते नाही, बोला ना. ते वेगळं. हा, 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक असा राजवाडा असतो. त्याचा दरवाजा हिरो उघडतो. आणि स्कूटरवरून हिरो घरी जातो. त्याच्या आईला काय चाललंय? दरवाजा उघडतो. स्कूटर कुठे आणली मध्ये तू? दरवाजा उघडतो, हिरो आतमध्ये जातो. दरवाजा बंद. नंतर हिरो आतून कडी लावतो. कुणी कडी ना, आणि दरवाजाच्या बाहेर गाडा उभा असतो. आता त्या आईला का कधीचा आवाज? गाडा कुठून आणला तू? तर कडी लावतो, कडी. आणि अचानक माळा बघून बघतो. अचानक मागे वळून बघतो तर तिकडे जिना असतो. जिना, त्या जिन्यावर एक सफेद बाई उभी असते. सफेद साडीतली बाई उभी असते. आणि ती पायऱ्यावरून चालत येते. पायात घुंगर बांधलेली आहेत. ती चालती. घुंगरांचा आवाज येतो. ठुस ठुस ठुस. तिला गॅस झालेला असतो. तिला आईला काय ते असंच असते. तर ती अशी चालत चालत येते. सगळीकडे शांतता. अचानक एक माणूस बसलेला असतो तिथे. आणि ती अशी गाठ मारती. आणि नंतर असा वस्तारा काढतो आणि मानेला हे काय? तू खोटं बोललास? तू 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 कोण आहेस? ऍक्टर आहे तो, माझा मित्र आहे, ऍक्टर आहे. त्याला मी मुद्दाम माझा बाप म्हणून आणलंय. तू खोटं बोला सांगताशी? श्रेया, आता तुझं याच्याशी लग्न होणं शक्य नाही. ठीक आहे बाबा, ठीक आहे. ठीक आहे काय? मी काही तुमच्या आज्ञे बाहेर नाही बाबा. नाही करणार मी महेशशी लग्न. याच्याशी करेन. कारण हा दाढी काढल्यावर मला खूप आवडलाय. हे तर म्हणजे असं झालं की आयडिया केली आणि अंगाशी आली. मला माहिती आहे तुम्हाला काय म्हणायचं. काय?
आयडिया केली आणि फसली. फसली असं म्हण. मित्रांवर कधीच विश्वास ठेवायचा नाही. मित्र कधी पण आपली गर्लफ्रेंड घेऊन जातील हा. त्यांच्यावर विश्वास नाही ठेवायचा. मग मी आता काय करू? हे त्याच्यात काय बघितलं जे माझ्यात नाही? तर आता आणखीन एक गोष्ट बाकी आहे, ती म्हणजे संजय जाधव सरांसाठी एक विशेष पुरस्कार इथे देण्यात येणार आहे. कारण सगळ्यात जास्त वेळा आमच्याकडे येणारे ते एकमेव पाहुणे आहेत. तो पुरस्कार काय आहे ते मी नाही सांगणार आहे, पण त्यासाठी विशेष तयारी करण्यात आलेली आहे. ते सरप्राईजच असेल. तर पाहूयात पुरस्कार कुठला आहे. एव्ही प्लीज. संजय जाधव मराठी चित्रपटसृष्टीला पडलेलं एक रोमॅन्टिक गुलाबी स्वप्न. लोक तोंडानं बोलतात, पण आपण कॅमेऱ्यानं बोलता, हीच आपली खासियत. चेहऱ्यानं आणि पर्सनॅलिटीनं जन्मतःच हिरो असतानाही केवळ अंकुश चौधरी आणि स्वप्नील जोशी यांचं करिअर घडावं म्हणून आपण आपल्या हिरो व्हायच्या स्वप्नाचा त्याग केला आणि कॅमेऱ्याच्या मागे गेलात. ते कॅमेरामन होण्यासाठीच. चित्रपटसृष्टीत कॅमेरामन म्हणून नाव कमावत असतानाच आपण दिग्दर्शक झालात. पण तरीही आपण वाट पाहत होतात एका आयुष्य बदलणाऱ्या संधीची. आणि हीच संधी आपल्याला मिळाली हुबाईफूच्या रूपाने. अत्यंत तरुणपणीच आपण न्यायाधीश झालात. म्हणजेच हुबाईफूमध्ये आपण जजचा अभिनय देखील केला. पण अस्तित्वाचा स्ट्रगल अजून चालूच होता. संधी मिळत होती, पण सोनं होत नव्हतं. आणि आपल्यातलं हेच टॅलेंट हेरलं चला हवा येऊ द्याच्या टीमने. निमित्त होतं प्यारवाली लव्ह स्टोरीच्या गाण्यांचं प्रमोशन. तो काळ होता 2014चा. सई आणि स्वप्नील या आपल्या मानलेल्या मुलांसह चित्रपट संसाराचा गाडा आपण ओढतच होतात. एका बाजूला भरत जाधव, सिद्धार्थ जाधव सिनेमे गाजवत असतानाच हा जाधव मात्र झपाटलेला होता एकाच स्वप्नानं. चला हवा येऊ द्यामध्ये परत कधी यायला मिळणार याच वेळानं. आणि सन 2014 मध्ये आपलं हे स्वप्न पूर्ण झालं. आपण हवा येऊ द्यामध्ये आलात ते जणू इथून परत कधीच न जाण्याची शपथ घेऊनच. आमच्या प्रत्येक विनोदावर 100 डेसिबल पेक्षा जास्त मोठ्यानं हसून आपण नेहमीच दाद दिली. यामध्ये आपला उद्देश एकच होता, इथलं स्थान कायमचं पक्क करण्याचा. कारण इथे जो जास्त हसतो त्यालाच आम्ही जास्त वेळा बोलावतो हे तुम्ही हेरलं होतं. आपल्या चला हवा येऊ द्या मधल्या कामांवर आबालवृद्धच काय, पण खुद्द ज्येष्ठ अभिनेत्री तेजस्विनी पंडित देखील इम्प्रेस झाल्या आणि त्यांनी तुहिरे करण्याचा निर्णय घेतला. चला हवा येऊ द्यामध्ये सर्वात जास्त वेळा येऊन आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील आपलं नाव नोंदवलं. तुला सांगतो पोरा, हे इतक्या वेळा इथे येतात ना, तर मला आता विसरायची लाज वाटायला लागली. आपल्या याच वाटचालीला मानाचा मुजरा करत आम्ही थुकरटवाडीतर्फे आपल्याला चला हवा येऊ द्या जीवन गौरव पुरस्कार प्रदान करत आहोत. मी मराठी, झी मराठी.